आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हे पाहणार आहोत. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही जी आहे हे सॉलिड्समध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावरून सॉलिड्स हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेले आहेत: कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स. आता पहिल्यांदा आपण कंडक्टर्स पाहूया. Solids having electrical conductivities in the range 10⁴ to 10⁷ per ohm per meter are called conductors. कंडक्टिव्हिटीची रेंज इथे दिलेली आहे आणि त्या रेंजमध्ये असणारे जे सॉलिड्स आहेत ते कंडक्टर म्हणून ॲक्ट होतात. फॉर एक्झाम्पल मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स. आता हे मेटल्स कशा पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात? बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. अँड इलेक्ट्रोलाइट्स हे कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात? बाय मुवमेंट ऑफ आयन्स. देन इन्सुलेटर्स. सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज 10⁻20 to 10⁻10 per ohm per meter आर कॉल्ड इन्सुलेटर्स. म्हणजे इथंही इन्सुलेटरची रेंज दिलेली आहे 10⁻20 to 10⁻10 पर ओहम पर मीटर. ह्या रेंजमध्ये जे सॉलिड्स आढळतात ते इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतात आणि ते कोणते असतात? नॉन मेटल्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स. देन सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स यांची रेंज जी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची रेंज 10⁻6 to 10⁴ पर ओहम पर मीटर इतकी असते. आणि मेटॅलॉइड्स हे सेमीकंडक्टर म्हणून ॲक्ट होतात आणि ते कोणते आहेत पहा? सिलिकॉन, जर्मेनियम हे मेटॅलॉइड्स सेमीकंडक्टर म्हणून ॲक्ट होतात. देन बँड थेरी. बँड थेरी म्हणजे काय? आपण गेल्या वर्षी MOT पाहिलं, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. आता एखादा मॉलिक्यूल जो आहे तो त्यांचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ही काय होतात? त्यामध्ये कंबाईन होतात आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हे फॉर्म होतात. आणि ही मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कशी असतात? जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत तेवढीच मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इथं फॉर्म होतात. आणि 2 पद्धतीच्या एनर्जी लेवल्स ह्या आपल्याला पाहायला मिळतात. एक हायर एनर्जी लेवल आणि एक लोअर एनर्जी लेवल इथं आपल्याला पाहायला मिळते. आता इथं मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जी फॉर्म होतात ते कसे फॉर्म होतात? इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जी फॉर्म झालेली आहेत ती स्प्रेड होतात ओव्हर द एंटायर मॉलिक्यूल. आणि द इंटरॅक्शन जे इंटरॅक्शन आहे एनर्जी लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉन्सचं, इलेक्ट्रॉन्स ज्या एनर्जी लेवलमध्ये आहेत त्यांचं इंटरॅक्शन जे आहे त्याच्यामुळं काय होतं? इथं बँड फॉर्म होतो. आणि हा बँड जो आहे तो कोणकोणता आहे पहा? एक कंडक्शन बँड आहे आणि दुसरा व्हॅलन्स बँड आहे. आता पहिल्यांदा आपण बँड थेरीमध्ये जे 2 बँड आहेत त्यामधला कंडक्शन बँड म्हणजे काय ते पाहायचं आहे. आता कंडक्शन बँड हा जो आहे इट इज फॉर्म्ड बाय इंटरॅक्शन ऑफ द आउटरमोस्ट एनर्जी लेवल ऑफ क्लोजली स्पेस्ड ॲटम्स इन सॉलिड. आता सॉलिड्समध्ये जे क्लोजली स्पेस्ड ॲटम्स जे आहेत आउटरमोस्ट एनर्जी लेवलमधले त्यांच्या इंटरॅक्शनमुळं इथं कंडक्शन बँड हा फॉर्म होतोय. द कंडक्शन बँड हॅव्हिंग हायेस्ट एनर्जी अँड द इलेक्ट्रॉन्स इन द बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज्ड ओव्हर द एंटायर सॉलिड. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. देन व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड म्हणजे काय? द बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी लेवल दॅन कंडक्शन बँड. द इलेक्ट्रॉन्स आर नॉट फ्री टू मूव्ह. इलेक्ट्रॉन्स आता ह्याची एनर्जी लेवल कशी आहे? कंडक्शन बँडपेक्षा कशी आहे? लोअर एनर्जी लेवल आहे व्हॅलन्स बँडची. आणि इलेक्ट्रॉन्स इथं असणारे ते कसे असतात? दे आर नॉट फ्री टू मूव्ह बिकॉज दे टाईटली बाउंड विथ रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियाय. देन बँड गॅप म्हणजे काय? द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड बँड गॅप. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधला एनर्जी डिफरन्स जो आहे त्याला आपण काय म्हणतो? बँड गॅप म्हणतो. When the band gap is
too large to promote electron from valence band to vacant conduction band by thermal energy, it is called forbidden zone. ज्यावेळी हा बँड गॅप हा लार्ज असतो, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधलं डिस्टन्स हे जास्त असतं, त्यावेळी आपण इथं थर्मल एनर्जी देऊन इलेक्ट्रॉन हा काय करू शकत नाही, प्रमोट करू शकत नाही फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. आणि ज्यावेळी व्हॅलन्स बँडमधून आपण एखादा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये प्रमोट करतो, त्यावेळी आपल्याला इथं एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते आणि ती एनर्जी त्या इलेक्ट्रॉननं ॲब्सॉर्ब केल्यानंतर मग तो काय होतो, प्रमोट होत असतो. पण केव्हा प्रमोट होईल, जो बँड गॅप आहे तो स्मॉल असेल त्याच वेळी तो इलेक्ट्रॉन काय करू शकतो, जंप करू शकतो किंवा प्रमोट होऊ शकतो. आता इथं जर बँड गॅप हा जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणतो, फॉरबिडन झोन म्हणतो. आणि एनर्जी कोणत्या पद्धतीची आपण प्रोव्हाइड करतो इथं इलेक्ट्रॉनला, तर थर्मल एनर्जी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आपण काय करतो, इलेक्ट्रॉनला प्रोव्हाइड करतो. देन नेक्स्ट इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत मेटॅलिक कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टरच्या, ह्या बँड थेअरीनुसार कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत ते पाहायचं आहे. फर्स्ट आपण पाहूया मेटल्स. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. सगळ्यांना माहीत आहे मेटल्स हे काय असतात, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द ॲटम्स इन द मेटॅलिक क्रिस्टल ऑक्युपाय कंडक्शन बँड. कंडक्शन बँडमध्ये आउटर मोस्टमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे काय असतात, प्रेझेंट असतात. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटल इज लार्ज. इथं कंडक्शन बँडमध्ये कसे असतात, इलेक्ट्रॉन्स जास्त असतात. इन मेटल्स, मेटल्समध्ये जो कंडक्शन बँड असतो तिथं इलेक्ट्रॉन्स जे असतात ते जास्त असतात. हेन्स मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त असल्यामुळं ते गुड कंडक्टर म्हणून इथं ॲक्ट होतात. आता इथं यस बँड एक दाखवलेला आहे. यस बँडमध्ये पार्शली फिल्ड यस बँड इथं दिसतोय. मेटॅलिक कंडक्टरची फिगर पाहायची आपण. यस बँड हा पार्शली फिल्ड आहे आणि ज्यावेळी यस बँड आणि पी बँडचं ओव्हरलॅपिंग होतं, म्हणजे इलेक्ट्रॉन्स एकतर यस बँड हा फुलफिल असणार आहे, फुलफिल इलेक्ट्रॉननं भरलेला असणार आहे किंवा पार्शली फिल्ड असेल आणि त्यामधले इलेक्ट्रॉन्स हे कुठं जातात, तर कंडक्शन बँडमधून व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स हे जातात. त्यामुळे इथं एक प्रकारची इलेक्ट्रिसिटी ते मेटल्स कंडक्ट करताना आपल्याला दिसतात. पण ज्यावेळी आपण टेम्परेचर हे वाढवू, इन्क्रीज करू, तर तसं व्हायब्रेशनल मोशन इथं इन्क्रीज होतं आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो हा इंटरप्ट होतो आणि ॲज अ रिझल्ट काय होतं, कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स डिक्रीजेस. ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज करू तर त्यावेळी कंडक्टिव्हिटी ह्या मेटलची काय होते, डिक्रीज होते. देन नेक्स्ट इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये आपल्याला बँड गॅप आपण पाहतोय. इन्सुलेटरमध्ये बँड गॅप जो आहे तो लार्ज आहे, लार्ज एनर्जी गॅप आहे, फॉरबिडन झोन म्हणतो आपण त्याला. आता इथं फील्ड व्हॅलन्स बँड दिसतोय आणि एम्प्टी कंडक्शन बँड दिसतोय. फील्ड व्हॅलन्स बँडमधून इलेक्ट्रॉन्स आपल्याला प्रमोट करायचे आहेत कंडक्शन बँडमध्ये आणि कंडक्शन बँडमध्ये प्रमोट करण्यासाठी आपल्याला इथं थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करावी लागणार आहे. पण इथं आपण ज्यावेळी थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करतो तर ती थर्मल एनर्जी इथे इनसफिशियंट अशी होते, म्हणजे पुरेशी पडत नाही. थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली तरीही लार्ज एनर्जी गॅप इथं असल्यामुळं, फॉरबिडन झोन हा मोठा असल्यामुळं इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलन्स बँडमधून एम्प्टी कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होत नाही आहेत. त्यामुळं कंडक्शन बँड हा एम्प्टी राहतो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स येऊ शकत नाहीत. म्हणून हे जे आहेत नॉन मेटल्स इन्सुलेटर म्हणून
ॲक्ट होतात. देन नेक्स्ट सेमीकंडक्टर्स. आता सेमीकंडक्टरमध्ये 1.25 ही फिगर पहा. तिथं स्मॉल एनर्जी गॅप दिसतोय. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे दोन्ही दिसत आहेत. फील्ड व्हॅलन्स बँड अँड एम्प्टी कंडक्शन बँड हे दोन्ही दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारा एनर्जी गॅप जो आहे तो स्मॉल आहे. आणि ज्यावेळी आपण इथं एनर्जी प्रोव्हाइड करू त्यावेळी फील्ड व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स काय होतात, एम्प्टी कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होतात आणि इलेक्ट्रिसिटी इथं आपल्याला पाहायला मिळते. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आणि जसजसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसं इथं सेमीकंडक्टर्स हे जे आहेत त्यांची कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते.